आजच्या भागाची सुरुवात आपण करणार आहोत फराळापासून. तर हा फराळ बनवलाय अनारकलीनं बादशाह अकबरासाठी. आता बघूया तो कसा बनलाय. चकली करंजी शंकरपाळी लाडू फराळ आणला, मस्का मारण्या बादशहाला दिवाळ सण साधला. चकली करंजी शंकरपाळी लाडू फराळ आणला. अरे हे काय? अरे कौरा गातस. डोक्यान पगरी घातली आणि कानान बाली घातली म्हणजे तू पेशवा नाही होत र. त्या खुर्चीत बसलस तर जरा नीट पेशवा. आणि हात काय मोरला नाही माझा. स्टाईल आहे ती माझी, बाकी काय नाही. सल्तनते हिंदुस्तानच्या बादशाचं स्वागत तुतारीनं मुर्दुंग. तुम्हाला काय चलचर विस्त्री बिस्त्री माहिती हाय का नाही? चलचर नगार 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 वाजवा. नगार वा. काय होया, गुळ होया, खोबरं होया, कोंबडं होया, बकरं होया, काय हवा आता बोल. गौरी रावस मूर्ती बनवली. पोरी तुझा थोबरा म्हण जरा दाखव. बिरबल बिरबल म्हणे. बिरबल अरे मिशी कारलीस. अरे मी आवरा तुझ्यावर अन्याय केला, मिशी कारलीस. नाही मी बिरबल नाही. नाही रे बाई, बाईच आहे बाई. बिरबल नाही, नाही ते जरा कलर मुलं मला जर लोचा झाला. हे जिले तलाठी. जिल्हे तलाठी नाही माझे भाई, जिल्हे इलाही. जिल्हे इलाही. अरे हिलाही माहिती तिला. हे जिले इलाही. हात घालू नकस. सुरक्यान हात घालू नकस, माझं बॅलन्स जात. हे जिले इलाही. तुम्ही मला ओळखलं नाही? नाही गो माझे बाय, नाही ओळखलं. मी अनारकली कुलकर्णी शेख. अनारकली. खरं तर तुला अनारकाली म्हणायला पाहिजे. अर्ज किया है कभी कभार देखा करो अपना चेहरा आईने में. कभी कभार देखा करो अपना चेहरे में आईने में. खुद भी समझ जाओगे आई एम मेड इन चाइने में. मला असं म्हणता तुमच्या सुनेला, तुमच्या एकुलते एक सुनेला? सुन तो मेरी बात कान खोल के सुन लो अनारखड़ी. खळी. मैं सल्तनत हिंदुस्तान का बादशाह अकबर हल्या डुल्या पाटील. आज काय नाही माझ्याकडे. माझ्याकडे गाडी हाय, पैसा हाय, बँक बॅलन्स आहे, घोरबंदरान जमिनी हाय, गळ्यान चैनी हाय सुरमई लावलेल्या, 3 बॉयलर कोंबड्या हाय. तुझ्याकडे काय हाय? मेरे पास सलीम है. Oh my God! दादूस आदूस पंजूस. अरे काय आवरलं त्या सलीमला ह्या काळ्या मनुक्यात. हे जिलेबी. काय केलं सलीमने लग्नाच्या आधी? मला धर्म संकटात टाकू नकोस ग. असं नाही. कोण होता सलीम लग्नाच्या आधी? हा हे मी तुला सांगू शकतो. सलीम आमच्या घरचा हिटर होता. सगळ्या गाद्या उभवत बसायचं नुसतं काम धंदा. हेच पण त्या आळशी माणसाला मी सही रस्त्यावर आणलं. तू त्याला सही पद्धतीनं रस्त्यावर आणलंस. मी त्याला सुधरवला. काय सुधरवलंस? अगं त्याची उधार वृत्ती जोवर संपत नाही तोवर दुसरी सुधारित आवृत्ती कशी निघल अनारकली.
आणि काय सुधारवण्याच्या वार्ता केल्यास तू? या सल्तनत हिंदुस्थानचा बादशाह अकबर हल्या डुल्या पाटीलचा महाल त्याच्या बाहेर बसून सलीम पानाची गादी टाकत. आहे त्याची पानाची गादी आहे, पण म्हणून तो तुमच्यासारखा शाही गादीवर बसून लोकांना चुना लावत नाही. खामोश. आता तुझं काम सांग आणि चालती हो. हे जिल्हे सुभानराव, का माझं सारखं बारसं करतेस गो माझी बाय? आणि ते सुभानराव नाहीये, ते जिल्हे सुनामी आहे, जिल्हे सुभानी आहे. हे जिल्हे सुभानी, मी तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला आले. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. माझी पण लय इच्छा आहे तुला लाख लाख लाथा घालायची, पण तसं मी करू शकत नाही कारण तू एक स्त्री आहे. घेत नाही मी तुझ्या शुभेच्छा. काय करशील? तुम्ही माझ्या शुभेच्छा घेत नसाल नाही. तर या पायाशी मी आपली बार फोडेन. कुठं फुटलं? पहिल्या देवाला. डिस्गस्टिंग. यू आर डिस्गस्टिंग अनारकली. माझ्या पायाशी आपटीबार फोडतस. सगळ्या दगडी गेले ना सुरक्यान माझ्या. आता तुझं काम बोल आणि तोंड कालं कर. अजून मी पण कुणाला काय सांगतोय? हे जिले बदामी. ठरव मी बदामी हाय का गुलाबी हाय का जिलेबी हाय का जुलाबी हाय? गुलाबी जे कलर ते तू बोल. हे जिले बदामी, मी तुमच्यासाठी नजराण आणलाय. स्वतःच्या वाक्यांना टाळ्या मारतस, लाज नाही वाटत? काय हाय हे? काय हाय? हा आहे दिवाळीचा फराळ. नको गो माझे बाय, नको तुझो फराल. त्याला फराल नाही, त्यानं मी खाल्लं तर मराल असं म्हणायची पाळी येईल. नको म्हणा तुझा तो फराल. हा बघा लाडू आणला तुमच्यासाठी. हा बघा. काचचा कसला लाडू आणलायस? रव्याचा लाडू? नको ग, मागच्या दिवाळीचे 9,000 मी जनानखान्यात ठेवून ठेवले आहे. एवढे आवडले? आवडले नाही गो. मी तो दिवाळीचा फराल घेतला, लाडू घेतला ना असा चावला आणि असा भ्याकला पडली. लाडवाला? अगं जबरे आला. त्या दिवशी लढाई सुरू झाली. म्हणलं करायचं काय या लाडवाचं? आवरा करक लाडू केलाय, त्याला वाट लावून फोडता पण येत नाही. म्हणलं करायचं काय? तेच घातले तोफेत आणि उरवून दिले तिकडे शत्रूवर. आयुष्यातली पहिली लढाई रव्याच्या लाडवावर जिंकली. असे तुझे ते लाडू. सैन्याला मी नेहमी सांगायचं, अनारकलीचे लाडू मी तुला मारू. असे तुझे फालतू लाडू. पण बादशाह, तुम्हाला त्या लाडवात माझं प्रेम नाही दिसलं? असं कुठं पण लिहिलं नव्हतं त्यावर. तसं नाही, त्या लाडवात जशी साखर होती ना तसं माझं प्रेम होतं. दिसणार नाही पण जोखता येईल. वाह वाह. हे बघा मी काय आणलंय. हे बघा, ही घ्या चकली. चकली घ्या, चकली. चकली? हे तुझं दुसरं आयुध चकली. मी आताच घेऊन फिरत होतो सगळीकडे. सगळी लढाई चालली होती. आपली पोरं कोणाला पोकल बांबूचे फटके मारते, फटके खात. असं करता करता माझ्या लक्षात आलं चकली सगळी सुटली आणि त्या चकलीचा दानपट्टा तयार झालेला. तो घेतला आणि गेलो लढाई. दानपट्टा. ही तुझी चकली आहे? यानं काय दोरीवरच्या उड्या खेळू मी आता? नॉनसेन्स. नको हाय तुझा फराल आणि नको हायस तू. तू का आलीस माझ्या महालात? मला माहित होतं तुम्ही नाही स्वीकारणार, पण मला हवंय हो तुमचं प्रेम. एका सुनेला हवंय, एका सासऱ्याचं प्रेम, एका नातवाला हवंय, एका आजोबाचं प्रेम. नातू? सलीमला पोऱ्या झाला? ही डेव्हलपमेंट कवा झाली? या सल्तनत हिंदुस्थानच्या बादशाचं हृदय और कराक हाय की ना तू ते वितळवू शकत, ना तुझा तो ना तू जा तू.
मला माहित होतं तुम्ही नाहीच स्वीकारणार मला. नाहीच स्वीकारणार. म्हणून या निमित्ताने का होईना तुमचं मन वळवायला, तुमचं मत परिवर्तन करायला मी अखंड वर्षातील 2 दिवस नक्की तुमच्याकडे येते. एक म्हणजे दिवाळी आणि एक म्हणजे ईद. हे हिंदुस्तान के बादशाह. नात्यांसाठी सण असतात, सणांसाठी नाती नाहीत. पुढच्या वर्षी मी नक्की येईन फराळ घेऊन. अनारकली, काय सांगू तुला अनारकली. मना पण नातवासंग खेळावंसं वाटतं, सलीम बरोबर बोलावंसं वाटतं, पण ही काटेरी गादी अनारकली. एकदा या काटेरी गादीवर बसलं की न सण, न दिवाळी, न ईद, न घरची माणसं, कुणी नाही. फक्त आणि फक्त एकटा सल्तनते हिंदुस्थानचा बादशाह अकबर हल्याडुल्या पाटील शेख. बघूयात तुमचा हा परफॉर्मन्स कसा झालाय. स्वप्नील सर, तुम्हाला दोघांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. फॅन्टॅस्टिक कॉन्सेप्ट, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, ऑल द व्हेरी बेस्ट. अश्विनी मॅम, Superb, outstanding, and it's a blasting performance. आणि आता बघूयात जिल्हे बदामी तुम्हाला किती मिळत आहेत गुण. अहो अहो, क्या बात है. पैकीच्या पैकी